पाहूयात विस्तृत बातम्या। सांगली शहरासह जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे। नशेखोरी, त्यातून खून, खुनी हल्ले, घरफोड्या यासारखे गंभीर गुन्हे सातत्याने घडत आहेत। सांगलीतील बिघडलेल्या कायदा व सुव्यवस्थेमुळे सामान्य नागरिक भयभीत झालेत। याहून अधिक चिंतेची बाब म्हणजे नशेखोरीचे प्रमाण वाढते। ड्रग्ज, गांजा, नशेच्या गोळ्या यांचा पुरवठा व विक्री अनेक भागात उघडपणे सुरू असून या जाळ्यात मोठ्या प्रमाणावर युवक तसेच अल्पवयीन मुले अडकत आहेत। काही गुन्हेगार टोळ्या या मुलांचा गुन्हेगारी कृत्यांसाठी वापर करीत असल्याचे स्पष्ट होते, ज्यामुळे जिल्ह्याचे भवितव्यच धोक्यात आले। याचा निषेध करत शहरातील सर्वपक्षीय नेत्यांनी स्टेशन चौकात एक दिवसीय ठिय्या आंदोलन केले। प्रशासनाने तातडीने ठोस, कठोर आणि व्यापक पावले उचलावीत। ते शक्य नसेल तर नागरिकांच्या स्वसंरक्षणासाठी आवश्यक पर्याय उपलब्ध करून देणे ही प्रशासनाची जबाबदारी ठरते। त्यामुळे कुटुंबाच्या सुरक्षेच्या दृष्टीने आर्म्स लायसन्स संदर्भातील अर्जावर सहानुभूतीपूर्वक व सकारात्मक विचार करण्यात यावा, अशी विनंती यावेळी पोलीस अधीक्षकांकडे केली आहे। या आंदोलनात शहरातील सर्वपक्षीय नेते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। सांगली जिल्ह्यातील वाढती गुन्हेगारी आपण जर पाहिली तर अगदी बिहारलाही लाजवेल अशी परिस्थिती निर्माण होण्याची चिन्ह दिसत आहेत। या ठिकाणी आपण महाराष्ट्रामध्ये बीडला ज्या प्रकारे बीडकडे बघतो त्या प्रकारे आता सांगलीकडे बघण्याची वेळ आलेली आहे। कारण दररोज मर्डर होत आहेत, खून होत आहेत, दरोड्या होत आहेत, चोऱ्या होत आहेत, महिलांची छेडछाड होते, चेन स्नॅकिंग होते, पण याच्यावरती प्रशासनाचा किंवा पोलिसांचा कंट्रोलच नाही आहे। तर ह्याला कारण काय? ह्या सत्ताधाऱ्यांना जनतेने सत्ता दिली, ती सामान्य नागरिकांची सुरक्षेसाठी दिली, विकासासाठी दिली, पण आता हा फक्त टक्केवारीचा विकास, हा पैसा कमवायचाच विकास चालला आहे असं या ठिकाणी सामान्य जनतेला वाटायला लागलेलं आहे। कारण इथली सामान्य जनता अत्यंत भयभीत झालेली आहे आणि ह्या भयभीत जनतेला कुठंतरी आधार द्यावा म्हणून माझ्यासह सर्व आम्ही इथं जमलेले सर्व सांगली जिल्ह्यातले प्रतिष्ठित नागरिक, विविध पक्षाचे राजकीय नेते, सर्वच लोक आज या ठिकाणी पहिल्या टप्प्याचं आंदोलन करत आहेत, ठिय्या आंदोलन, की जेणेकरून सांगली शहरासह सांगली जिल्ह्यातील जनतेला जे आता घाबरायला लागली जनता, भयभीत झालेले, तर त्यांना भयमुक्त करण्यासाठी आम्ही हा प्रयत्न करतो आहे। या माध्यमातून मी जनतेलाही विनंती करतो आहे की तुम्ही आमच्याबरोबर सोबत या, सर्वांनी मिळून या प्रशासनाच्या विरोधात, या पोलिसांच्या विरोधात एक मोहीम आपण राबवतो आहे। आजच्या आंदोलनामध्ये आम्ही सर्व नागरिकांना, प्रशासनाला विनंती करतो आहे की सर्व नागरिकांना शस्त्र परवाना द्या। कारण जर तुम्ही आमची सुरक्षा करू शकत नसाल, जर तुम्ही आमच्यावर होणारे अत्याचार, अन्याय याला पायबंद घालू शकत नसाल, तर आमची सुरक्षा कोण करणार? तर आमची सुरक्षा करायला आम्ही समर्थ आहोत, फक्त आम्हाला शस्त्र परवाना द्या। यासाठी आजचं आमचं एक ठिय्या आंदोलन आहे। या माध्यमातून प्रशासनाला अजूनही आम्ही विनंती करतो आहे की याची दखल घेऊन जनतेचा उद्रेक होण्याची वाट पाहू नका। हळूहळू याचा भला मोठा उद्रेक होईल आणि पुन्हा नेपाळसारखी किंवा इतर राज्यांसारखी घटना ह्या सांगलीमध्ये होऊ नये असं जर वाटत असेल तर तुम्ही कडक उपाययोजना करून पूर्णपणे जे काही नशेचे केंद्र आहेत, जिथून नशा येते, ड्रग्स असतील, गांजा असेल, इतर कुठले असेल, ते मुळासकट उखाडून काढा, तरच ही गुन्हेगारी थांबेल, एवढं बोलतो या ठिकाणी।